नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी हे विधेयक मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्यानंतर हल्ला असल्याचे म्हटले आहे। हे विधेयक बिगर मुसलमानांना सदस्य बनवून वक्फ बोर्डांच्या प्रशासनातून अडथळा आणते, जे संविधानाचा कलम 14, 26 आणि 225 चे उल्लंघन आहे, असा आरोप त्यांनी केला आहे। जेव्हा एकाच धर्माचे लोक इतर धर्माच्या मंडळात सदस्य होऊ शकतात, तेव्हा वक्फ मंडळात बिगर मुस्लिम का नाही? या विधेयकाला देशभरातून विरोध होत आहे। आज जेव्हा भारतातून बंधुभाव आणि आनंदाचा सण ईद मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे, तेव्हा ही वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध आहे। अनेक शहरांमध्ये लोकांनी काळ्या पट्ट्या घालून ईदची नमाज अदा केली। दिल्ली, जयपूर, भोपाळ, विजयवाडा आणि इतर अनेक प्रमुख ठिकाणी ज्या शहरांमध्ये नमाजींनी काळ्या पट्ट्या घालून प्रार्थना केली, वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात प्रतिकात्मक निषेध म्हणून याकडे पाहिले जात आहे। अनेक ठिकाणी भाविकांनी काळ्या पट्ट्या घालून नमाज वाचवणे, भारतीय जनता पक्षाने त्याला विरोध केला। अनेक भाजपा नेते म्हणाले होते की जेव्हा तुम्ही नमाज वाचण्यासाठी मस्जिदीत जाता, तेव्हा तुम्हाला काळी पट्टी घालून काय करायचे असते? ते काही हालचालासाठी एका छोट्या मस्जिदीत जात असतात, तुम्हाला मस्जिदीत नमाज वाचावी लागेल। भाजपा नेते शाहनवाज हुसेन यांनी सोमवारी ईदच्या निमित्ताने नमाज वाचताना काळ्या पट्ट्या घातलेल्या लोकांना लक्ष्य केले। शाहनवाज म्हणाले की नमाज वाचणे म्हणजे पूजा आहे आणि जे काळे पट्टे घालतात ते राजकारण करत आहे। भाजपे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन म्हणाले की मी देखील संसदेच्या मशिदीसमोर नमाज अदा केली आणि तिथे मला कोणीही काळ्या पट्ट्यात घातलेले दिसले नाही। 30 दिवसांच्या उपवासानंतर ईदची प्रार्थना होती आणि तो आनंदाचा दिवस असतो। आज उपासनेचा दिवस आहे आणि त्यात राजकारण आणणे अनावश्यक आहे। नमाज वाचणे ही उपासनेची कृती आहे, तर काळ्या पट्ट्या घालणे ही राजकारण आहे।